बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। अंबादास दानवे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। विधान परिषदेसाठी दानवे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे। काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीकडे लक्ष लागले। महाविकास आघाडीत दानवेंच्या उमेदवारीवरून विसंवाद असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। दरम्यान दानवेंच्या उमेदवारीवर विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले पाहूया। उद्धव साहेबांच्या संदर्भात सुद्धा महाविकास आघाडीचं एकमत होतं, पण नवं नाव कोणतं आलं असेल पण त्या संदर्भात कुठली चर्चा झाली नसेल, चर्चा न करता पुढे गेले असेल तर ते आम्हालाही योग्य वाटत नाही। तुम्ही चर्चेतून मार्ग काढावा, चर्चेतून पुढे जावं हीच आमची इच्छा होती। तुम्ही शेवट तुम्हाला लढवायचंय, कोणाला लढवायचं, पण किमान चर्चा तरी आमच्याबरोबर व्हावी ही आमची रास्त अपेक्षा होती। पण ती चर्चा दुर्दैवानं आमच्याबरोबर न करता ते नाव घोषित केलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, आज अंबादास दानवे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे, काय अधिक तपशील? बरोबर आहे अंकिता, या ठिकाणी 12 मे रोजी विधान परिषदेची निवडणुकी पार पडणार आणि त्याच दिवशी अपक्ष निकाल देखील लागणार आहे। पण आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या ठिकाणी भाजपकडनं 5 उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तसंच उद्धव ठाकरे गटाकडनं या ठिकाणी उद्धव ठाकरे अर्ज भरणार असं महाविकास आघाडीला वाटत होतं, पण या ठिकाणी आपण बघतो अंबादास दानवेंना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि अंबादास दानवे या ठिकाणी उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत। पण त्यावरती काँग्रेसने मात्र न बोलता उमेदवार दिलाय असं या ठिकाणी न चर्चा कोणतीही चर्चा केली नाही या ठिकाणी आणि हा उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे आता एक काँग्रेसची भूमिका पुढची काय असणार आहे या ठिकाणी, कारण की या ठिकाणी काँग्रेस उमेदवार आहेत अंबादास दानवे यांना। निश्चित मनोज, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवा आहे।